ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आता इथे हे कळलेलं आहे की सायली ही तन्वी आहे, पण ते फक्त मधुभाऊंना कळलं. तर आता प्रतिमा आत्या ही सायलीने काढलेली चित्र वगैरे बऱ्याच गोष्टी बघते आणि त्यानंतर प्रतिमा आत्याला असा संशय येतो की चित्र लहानपणी तन्वी ही अगदी अशीच काढायची. आणि मग नंतर आता इथे जानकी जी असते ती आता सायलीच्या लहानपणीच्या बऱ्याच सगळ्या आठवणी ज्या असतात त्या सगळ्यांना सांगत असते. आता तिथे सगळ्यांपैकी लगेचच एक व्यक्ती ही प्रियाचं नाव घेते. आता ते लहान मुलाने प्रियाचं नाव घेतल्यामुळे लहान मुलाला कोणी ओरडत नाही. तर आता लगेचच तिथे उपस्थित लोक म्हणतात, सांग जरा कशी होती ती प्रियाताई. त्याबरोबर आता तो सांगत असतो प्रियाताई नेहमी ओरडायची, नेहमी रागवायची. त्याबरोबर लगेचच आता पुढे जानकी म्हणत असते आणि आता सायलीताईबद्दल बोला. त्याबरोबर सगळी मुलं सांगत असतात सायलीताई कधी कोणाला ओरडायची नाही, चूक केली तर ती सांभाळून घ्यायची, मधुभावनासुद्धा कधी नाव नाही सांगायची. त्याबरोबर लगेचच आता पुढे जानकी म्हणत असते सायली या सगळ्या गोष्टींसाठी खूप फेमस होती. म्हणजे मुलांनीच काय, मोठ्याने जरी कोणी चूक केली तरीसुद्धा सायलीकडे लगेच यायचे आणि सायली ही मधुभाऊंची लाडकी असल्यामुळे सायली मधुभाऊंना सांगायची की मधुभाऊ माझ्याकडून चुकून झालं की मग मधुभाऊ मात्र तिला काही ओरडायचे नाही. आता हे ऐकून लगेचच प्रतिमा आत्याला थोडंफार पुसट आठवायला लागलेलं असतं की एकदा अर्जुन आणि ती खेळत असताना चुकून अर्जुनकडून एक काचेचं मोठं बाऊल फुटलं होतं आणि त्यावेळेस तन्वीने सगळं स्वतःवर घेतलं होतं आणि म्हणाली होती की हे बाऊल माझ्याकडून फुटलं, मी फोडलं. तर आता ते चित्र वगैरे पाहिल्यानंतर आता सायली हिच्याबद्दल एवढं सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला असतो, सायलीच्या आणि तन्वीच्या एवढ्या सवयी सारख्या कशा? नक्की काय गफलत आहे? मला वाटतंय तसं काही आहे का? तर आता इथे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको अगं एवढी छान पूजा वगैरे झाली आहे, एवढं छान सगळं जेवण झालं आहे, तू कशाला काळजी करतेस? सायली म्हणत असते, सगळं छान जरी झालेलं असलं ना तरी अजून आपल्या घरात सापडलेला दगड मी विसरलेली नाही आहे. अर्जुन म्हणत असतो, अगं तो दगड जुना झाला आणि तो दगडवालासुद्धा. हे बघ तू फार विचार करू नको, हे असले लोक आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं करत असतात. मला सांग 2.0 घाबरते का कधी सायली 2.0? त्याबरोबर सायली म्हणत असते, तुम्ही ना गप्प बसा. सायली 2.0 फक्त वाईट लोकांसाठी आहे, पण माझ्या माणसांवरती जर एखादी वेळ आली तर मग ती मात्र मला सहन होत नाही. अर्जुन म्हणत असतो, अशी कशी ग तू? हे बघ काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर सायली म्हणत असते, हो मला कळतंय. पण त्यावर अर्जुन म्हणतो, कळतंय ना मग वळवूनसुद्धा घे, काही गरज नाही आहे टेन्शन घेण्याची. अगं इथे बघ ना किती माणसं आहोत आम्ही, जर काही झालंच तर सिनियर आहे, डॅड आहेत, मी आहे, आम्ही तिघंजणं सांभाळून घेऊ ना सगळं. आणि आम्हीच तिघं कशाला, ऋषिकेश भाऊजीसुद्धा आहेत, मग आम्ही सगळे घेऊ की मॅनेज करून. सायली म्हणत असते, पण काही व्हायलाच नको ना, मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या म्हणून. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो मी पोलीस प्रोटेक्शन घेणारच आहे, पण कमीत कमी प्रोसिजर तर कंप्लीट व्हायला लागेल. त्याबरोबर सायली म्हणते, तुमचं जे काही प्रोसिजर वगैरे आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, मला रिस्क नको आहे. अर्जुन म्हणत असतो, हो बाई मलासुद्धा रिस्क नाहीच घ्यायची, तू काळजी करू नकोस, ते सगळं मी बघतो, तू ते सगळं सोड, तू चल बरं आपण छान जरा मस्त एन्जॉय करूया. त्यानंतर आपण आता पाहतो की प्रतिमा आत्या ही पूजा संपवून घरी आलेली असते. रविराज काकासुद्धा घरी आलेले असतात. पूजा अगदी छान छोट्याशा पद्धतीने पण सादर संगीत पार पडलेली असते. प्रतिमा आत्या आता म्हणत असते, खरंच आजची पूजा खरोखर खूप छान झाली, अगदी सुंदर, छोटीशी पण मस्त झाली, हो की नाही? त्यावर लगेचच आता रविराज काका होकार देतात. आता रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणतात, तूही जरा पड आणि मीही जरा निवांत पडतो, आपल्याला आरामाची गरज आहे. प्रतिमा आत्या म्हणते, हो अगदी खरं. आणि मग रविराज काका व प्रतिमा आत्या दोघंही आता झोपून घ्यायला लागतात. पण प्रतिमा आत्या अंग टाकताना तिच्या मनात भरपूर सगळे विचार आलेले असतात, तिला झोप लागत नसते. रविराज काकांना ही गोष्ट लगेच जाणवते. रविराज काका प्रतिमा आत्याला विचारतात, प्रतिमा काय झालं, तू डोळे बंद का नाही केलेस, तुला झोप येत नाही आहे का? प्रतिमा आत्या रविराज काकांपासून लपवण्याचा खूप प्रयत्न करत असते तिच्या मनातल्या गोष्टी. पण रविराज काका तिला सांगतात, प्रतिमा हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे, अगदी जे काही, ते तू खुल्या मनाने माझ्याजवळ बोलू शकतेस. हे बघ
आजपर्यंत आपण दोघांनीही कुठल्याच गोष्टी एकमेकांपासून लपवलेल्या नाही आहेत किंवा दडवलेल्या नाही आहेत आणि मला वाटतं आजही आपल्या नात्यात तितकीच पारदर्शकता आहे. त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल निसंकोचपणे माझ्याशी बोल बरं. प्रतिमा आत्या म्हणत असते, सॉरी. पण त्याबरोबर रविराज काका म्हणतात, अगं सॉरी का बोलतेस? प्रतिमा आत्या म्हणत असते, काय माहीत का, पण राहून राहून मला ना सायली तन्वी आहे असं वाटतं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, काय? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हे बघा, तुम्ही शांतपणे विचार करा, मग तुम्हालाही जाणवेल. अहो बघा ना, प्रत्येक वेळेस सायली आणि तन्वी ह्या दोघींच्या कितीतरी आठवणी सारख्या होतात. तुम्हाला आठवतं आहे, आपल्या तन्वीला सायलीच्या फुलांची ॲलर्जी होती. तिला सायलीची फुलं फार आवडायची नाही आणि सायलीलासुद्धा सायलीची फुलं आवडत नाही. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, सायली कुणाच्याही चुका आपल्यावर घ्यायची आणि तन्वीसुद्धा आपली अगदी अशीच होती, हुबेहूब. त्याचबरोबर अशा बऱ्याच आठवणी प्रतिमा आत्या सायली आणि तन्वीच्या मॅच होतात हे रविराज काकांना दाखवते. रविराज काका म्हणत असतात, अगं आपली तन्वी आत्ता जरी तुरुंगात असली तरी पूर्वी ती सायलीबरोबरच राहायची. मग त्या दोघी मैत्रिणी असतीलच की एकेकाळी कधीतरी, त्यामुळे त्यांच्या सवयी सारख्या असतील. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, तोच तर मी विचार करत होते. मला वाटलं होतं तुम्हीही असंच काहीतरी बोलाल आणि माझ्याही मनात आधी ही गोष्ट आलीच होती. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, आपल्या तन्वीत मुळात हे गुणच नाही आहेत. उलट आपली तन्वी तिच्या हातून झालेल्या चुका दुसऱ्यांवर ढकलते, दुसऱ्यांचं नाव खराब करते. मी नाही, याने केलं असं सांगते. विसरलात का तुम्ही? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, म्हणजे नेमकं आता तुला नक्की काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे आपण? त्याबरोबर प्रतिमा आत्या काही नाही असं म्हणते. रविराज काका म्हणतात, बोल स्पष्ट प्रतिमा. प्रतिमा आत्या म्हणत असते, देवाला ठाऊक असं का, आणि हे खरं असेल तर देव पावेल. मला सारखं राहून राहून असं वाटतंय की सायली ही आपली तन्वी आहे आणि एकदा आपण तिच्याबरोबर DNA टेस्ट करून या गोष्टीची खात्री करूनच घेतली पाहिजे की ती आपली तन्वी आहे की नाही. कारण जर ती तन्वी असेल ना, तर मग मात्र माझं मन सारखं सांगतं आहे की ती तन्वी आहे, तन्वी आहे. म्हणून मला एकदा असं वाटतंय आपण खात्री करून घ्यावी. रविराज काका म्हणतात, अगं पण प्रतिमा आत्या म्हणते, रविराज प्लीज नका बोलू, मला एकदा तरी DNA टेस्ट करायचीच आहे सायलीबरोबर. रविराज प्लीज ऐकून घ्या ना एकदा माझं, रविराज प्लीज. त्याबरोबर मात्र आता प्रतिमा आत्या एवढं प्लीज करते की रविराज काकांचा नाईलाज होतो आणि मग ते सायलीबरोबर DNA टेस्ट करायला तयार होतात. रविराज काका म्हणतात, पण आपण अशीच कशी DNA टेस्ट करणार? त्यासाठी आधी आपल्याला सॅम्पल मिळवावं लागेल आणि सायलीला जर आपण असं सांगितलं तर तिला खूप वाईट वाटेल. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या याच्यावरही उपाय सांगते. ती म्हणते, एक काम करा, तुम्ही अर्जुनला फोन करा आणि त्याच्याशी या विषयावर बोला. मला खात्री आहे अर्जुन याच्यात आपल्याला नक्की मदत करेल. तो आपल्याला सायलीचे सॅम्पल अगदी सहज मिळवून देऊ शकतो. तुम्ही फोन करा बरं त्याला. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, म्हणजे आता तू सर्व गोष्टी अगदी ठरवूनच ठेवल्या आहेस तर? बरं, काही हरकत नाही, मी अर्जुनला फोन करतो आणि त्याच्याशी बोलतो. पण तोपर्यंत तरी तू आराम कर, तुला जरा बरं वाटेल. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते की नाही, आता मला आरामाची वगैरे गरज नाही आहे, तुम्ही करा बरं फोन. रविराज काका लगेचच ठीक आहे म्हणतात आणि अर्जुनला कॉल करतात. आता अर्जुन हा म्हणत असतो, सिनियर, अरे काय रे, काय झालं? प्रतिमा आत्याची तब्येत ठीक आहे ना? आता थोड्या वेळापूर्वीच तर आपण एकमेकांना भेटलो होतो. त्यावर रविराज काका म्हणत असतात, अर्जुन, माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं. अर्जुन म्हणतो, बोल ना काका. रविराज काका घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगतात. कशा पद्धतीने प्रतिमा आत्यांनी जेव्हापासून सायली आणि तन्वी यांचे गुण सेम पाहिलेले आहेत तेव्हापासून त्यांना असं वाटतंय की सायली हीच तन्वी आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनाला खूपच अस्वस्थता आली आहे. जर त्यांच्या मनाची अस्वस्थता दूर पळवायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा सायलीची आणि तिची किंवा सायलीची आणि माझी DNA टेस्ट करावी लागेल. मला माहिती आहे या सगळ्यामुळे सायली खूप दुखावली जाईल. आधीच तिला आईवडील नाही आहेत, त्यात आपण हे मुद्दामून केल्यासारखं होईल. पण खरंच सांगतो, प्रतिमाला बरं वाटावं म्हणून मला हे सगळं करावं लागणार आहे. प्लीज तू मला सायलीचे DNAसाठी काही सॅम्पल्स देऊ शकशील का? त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या अर्जुनचा फोन घेते आणि म्हणत असते, हे बघ अर्जुन, नाही म्हणू नकोस, प्लीज अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे आत्या, मी देईन सॅम्पल. आणि मग आता सायली ही ज्यावेळेस सकाळी केस विंचरत असते, अर्जुन हा तिकडनं कुठेच जात नसतो. सायलीचे केस विंचरून झाल्यावर लगेचच तो तिचा कंगवा घेत असतो. त्याबरोबर सायली म्हणते, अहो थांबा,
केस आहेत त्यात, केस काढून देते. अर्जुन म्हणतो तुम्ही कशाला? मी काढतो. सायली म्हणते अहो नाही नको, मी काढते, हे असं चांगलं नसतं. ती त्या केरसुनीतले केस काढते आणि लगेचच डस्टबिनमध्ये फेकून देते. अर्जुन म्हणतो अहो डस्टबिनमध्ये कशाला टाकायचे? सायली म्हणते आता कचरा डस्टबिनमध्ये नाही टाकणार तो कुठे टाकणार? अर्जुन म्हणतो बरोबर आहे. आणि मग आता अर्जुन हा सायली तिकडनं बाहेर निघून गेल्यावरती ठरवतो की आपण ह्या पेटीतला आता जे काही केसांचं हे आहे ते काढायचं. आणि मग तो आता लगेचच त्या कचरा पेटीतून बरोबर फक्त सायलीची केसं काढतो आणि आता तो ती घेऊन लगेचच रविराज काकांकडे येतो. रविराज काकांना ती केस देतो. त्यानंतर आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या त्याचबरोबर सायली या तिघांचीही आपण DNA टेस्ट करून बघू असं ठरलं जातं. DNA टेस्ट केली जाते. 2 ते 3 दिवसानंतर रिपोर्ट प्रतिमा आत्याच्या घरी येतात. प्रतिमा आत्याचा आनंद गगनात मावणार नाही इतका असतो, कारण DNA टेस्ट खरी सिद्ध झालेली असते. सायली तन्वी आहे हे सत्य सर्वांसमोर उलगडलेलं असतं. आता सायलीला कळतच नसतं की हे सगळं नेमकं आपल्यासमोर घडतंय तरी काय आणि कसं. म्हणजे तिला सगळं अगदी स्वप्नपरवत वाटत असतं. इतके दिवस ती तिच्या ज्या आईवडिलांसाठी, ज्या कुटुंबासाठी झुरली ते तिचं कुटुंब आज तिच्या समोर आलेलं असतं. सायली ही पहिली कडकडून येते आणि प्रतिमा त्याला घट्ट मिठी मारते आणि आई अशी हळूच हाक मारते. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात पुन्हा म्हण गं. सायली पुन्हा म्हणते आई. प्रतिमा त्या सायलीला सांगत असतात हे बघ बाळा, अगं जेव्हा स्वतःचं मूल जवळ नसतं तेव्हा जसं मूल अनाथ होतं तशी आईसुद्धा पोरकीच होते. पण आज मला माझी मुलगी सापडली आणि आज पुन्हा एकदा माझ्या मातृत्वाला अर्थ आला. मग सायली प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणत असते कितीही खोटारडेपणा केला ना तरी सत्य हे शेवटी पुढे येतच. बघ शेवटी माझे आई बाबा मला मिळाले आणि तू कुठे आहेस? तुरुंगात. त्यामुळे खोटं बोलणं सोडून दे जमलं पुढच्या आयुष्यात तर आता इथे प्रतिमा आत्या ही सगळ्यांना म्हणत असते आजपर्यंत माझ्या मुलीबरोबर जर कोणी वाईट वागलं असेल तर त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही आहे, पण आजच्या नंतर माझ्या मुलीला सगळ्यांनी चांगली वागणूक द्यायची. आता खरं तर हे मुद्दामून प्रतिमा आत्या बोलत असते, कारण तिने प्रियाचा हात धरूनसुद्धा ही सगळी वाक्य बोललेली असतात. त्याबरोबर लगेचच रविराज काका हे मात्र अजिबातच खुश नसतात, कारण राहून राहून त्यांच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत असतो आणि तो म्हणजे हा की मी एक एवढा मोठा वकील आहे, मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय सुरू आहे हे सांगू शकणारा वकील असूनही मला माझ्यात स्वतःच्या खोट्या मुलीच्या मनात काय आहे हे कळलं नाही. तिने मला एवढे दिवस मूर्ख बनवलं, फसवलं आणि मी मात्र मूर्खासारखा, वेड्यासारखा त्या सर्व गोष्टींना फसत गेलो. मी खरंच इतका मूर्ख आहे का? मी इतका बावळट आहे का? असा विचार तो करत असतो. शेवटी ते ठरवतात की नाही, जे काही आहे ते आता मी शोधून काढणारच. पण आता इथे नागोबाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटत असतं की खरी तन्वी आता सापडली आहे, म्हणजे दादा त्या खोट्या तन्वीला इथे कोणी आणलं होतं, का आणलं होतं, कशासाठी आणलं होतं, या सर्व गोष्टींच्या मागे लागणार. आणि जर दादा ह्या सर्व गोष्टींच्या मागे लागला तर ते सगळं नक्कीच माझ्या अंगलट येणार. जर मला स्वतःला वाचवायचं असेल तर मला सगळ्यात अगोदर त्या मूर्ख तन्वीला म्हणजे त्या प्रियाला अलर्ट करायला हवं. जर इथे पटकन किल्लेदार आला तर आपल्या दोघींना पण त्याच्याशी फक्त तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला फार काही विचारणार नाही आणि विचारलं तरी तुम्ही त्याला उत्तरं द्यायची नाही. खरीखुरी काहीही सांगा, माझं नाव कुठेही येता कामा नये असं आता नागोबा म्हणत असतो. सायली ही खरी तन्वी आहे हे घरात सगळ्यांना कळालेलं आहे. त्यामुळे आता प्रिया तू फक्त स्वप्न बघ अर्जुनबरोबर लग्न करण्याची. तुझं आणि अर्जुनचं लग्न आता कधी होऊ शकणार नाही असं सुद्धा नागोबा प्रियाला सांगतो. तो म्हणत असतो जेव्हा संधी होती तेव्हा तुला नको होतं, आता संधी गमावलीस तू. त्यानंतर पुढे तो विचार करत असतो दादाला कसं थांबू. मग नागोबा म्हणतो दादा या सगळ्या प्रकरणात तू पडू नकोस. खूप दिवसांनंतर काय वर्षानंतर तुला तुझी मुलगी मिळाली आहे, तू त्यांच्याबरोबर छान वेळ घालव. हे कोर्ट कचेरी सगळं मी बघतो ना. रविराज काका म्हणतात की नाही, मला माझी मुलगी जरी सापडली असली तरी मी माझं कर्तव्य विसरून चालणार नाही. ती मुलगी नेमकी कोण आहे, कुठून आली होती, कशासाठी आली होती, तिचं इंटेन्शन काय होतं, आपल्या घरात घुसण्यापाठचं हे सगळं मला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी मला त्या मुलीची भेट ही घ्यावीच लागेल. प्रतिमा आत्या म्हणत असते तुम्हाला कोणाची भेट घ्यायची आहे तेवढी घ्या, मी मात्र माझ्या मुलीचे भरभरून लाड करणार आहे, तोंडभर कौतुक करणार आहे, जावयावर सुद्धा अगदी माया करणार आहे. तर आता सायली ही खूप भावूक झालेली असते. तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत असतात. पण रविराज काका आणि प्रतिमा आत्या तिचे डोळे पुसत तिला समजावून सांगतात आता रडायचं नाही, हसायचे दिवस आहेत, आनंदाने नाचायचे दिवस आहेत, कळलं ना.
त्यानंतर आता रविराज काका हे प्रियाला भेटायला चाललेले असतात, तर सायली त्यांना अडवते आणि म्हणत असते, बाबा थांबा, अहो हे बघा आज नका जाऊ, आज मी सुद्धा घरी आहे, आपल्याला एवढं सगळं मोठं खरं कळलं आहे, एवढी आनंदाची बातमी आहे, आपण सगळ्यांनी एकत्र घरात बसून छान सेलिब्रेट करूया. आता सायलीने ही अशी इच्छा व्यक्त केल्याबरोबर रविराज काकांनासुद्धा तिकडनं बाहेर पडणं शक्य होत नाही आणि ते सुद्धा सायलीच्या हट्टापुढे हरतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेऊ शकाल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.